तुम्ही बहिर्मुख आहात की अंतर्मुख आहात? बहिर्मुख असाल तर तुमच्यात कोणते गुणविशेष आहेत आणि कोणते नाही आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे आपल्याशी संवाद साधणार आहे हॅन्स आयझेंक यांनी सांगितलेल्या पर्सनॅलिटी थेअरीबद्दल. आयझेंक यांची जी पर्सनॅलिटी थेअरी आहे त्याला टायपोलॉजी थेअरी असंही म्हटलं जातं. बायोलॉजिकल फॅक्टर्स यांना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे हेही आपल्याला या सिद्धांतामध्ये दिसून येणार आहे. आयझेंक असं म्हणतात की व्यक्तिमत्व जे आहे ते बऱ्यापैकी स्थिर असतं, फार त्याच्यामध्ये बदल होत नाहीत व्यक्तिमत्वामध्ये. आणि हा अभ्यास करत असताना त्यांच्या अजून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. आणि हे जर डायमेन्शन्स आपल्याला समजले आणि ते मोजता आले तर आपल्याला व्यक्तिमत्वाबद्दल अधिक जास्त माहिती होईल आणि त्याच्यात जर बदल करायचा आहे किंवा त्याच्यासोबत नेमकं कसं वागायचंय हेही आपल्याला समजणार आहे. त्यामुळे आयझेंक यांनी पर्सनॅलिटी टेस्ट सुद्धा डेव्हलप केलेली आहे आणि ती जी टेस्ट आहे त्यामध्ये या 4 डायमेन्शन्स देखील त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. कोणते डायमेन्शन्स आहेत हे? सगळ्यात पहिलं जे डायमेन्शन आहे त्याला त्यांनी म्हटले कॅरेक्टर, आपण म्हणूया स्वभाव. हा जो स्वभाव आहे हा जन्मतःच असतो असं आयझेंक यांचं म्हणणं आहे. जन्मतःच आपण सगळे जे स्वभावाचे जे गुणविशेष आहेत ते घेऊन जन्माला येत असतो. दुसरं जे डायमेन्शन आहे त्याला त्यांनी टेम्परामेंट असं म्हटलेलं आहे, प्रवृत्ती. आपण ज्या पद्धतीने वागतो त्यामध्ये भावनिक बेस किती आहे, भावनेच्या आधारे आपण कशा कशा प्रतिक्रिया देतो, आपण कसं कसं वर्तन करतो, याला त्यांनी प्रवृत्ती असं म्हटलेलं आहे. तिसरं जे डायमेन्शन आहे त्याला त्यांनी इंटेलिजन्स असं म्हटलेलं आहे, बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये काय येतं? सगळे आपले कॉग्नेटिव्ह प्रोसेसेस, बोधात्मक प्रक्रिया ज्यामध्ये विचार करणं, स्मृती आहे, निर्णय घेणं आहे, समस्या सोडवणं आहे, हे आपण कशा पद्धतीने करतो यावरती आपलं व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिमत्वाचा हे एक डायमेन्शन आहे असं आयझेंक यांचं म्हणणं आहे. आणि चौथा जो घटक किंवा चौथं जे डायमेन्शन त्यांनी सांगितलेलं आहे ते आहे फिजिओलॉजी किंवा फिजिक, शरीरयष्टी. आपलं शरीरयष्टी, आपली शरीरयष्टी कशी आहे हे यावरती व्यक्तिमत्व बऱ्यापैकी अवलंबून असतं असं आयझेंक यांचंही म्हणणं आहे, किंवा ते एक डायमेन्शन आहे आपल्या व्यक्तिमत्वाचं. मग आपलं दिसणं असेल, आपली उंची असेल, एवढंच नाही तर आपलं एंडोक्राईन सिस्टीम कशी काम करते आहे, म्हणजे आपले जे ग्रंथी आहेत ते कसे काम करतात यावरही आपलं व्यक्तिमत्व अवलंबून आहे. तेही आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे असं आयझेंक यांचं म्हणणं आहे. आता हे करत असताना अंतर्मुखता, बहिर्मुखता, भावनिक स्थिरता, अस्थिरता याविषयी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते असं म्हणतात की अंतर्मुखता आणि बहिर्मुखता हे एकाच नाण्याच्या 2 बाजू नाहीये, तर ते 2 वेगवेगळे ट्रेट्सच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अंतर्मुख व्यक्तीमध्ये काही अंतर्मुख ट्रेट्स असतात, बहिर्मुख व्यक्तीमध्ये बहिर्मुख ट्रेट्स हे जास्त असतात. आता या कॉम्बिनेशन मध्ये काय होतं की एखादा व्यक्ती अंतर्मुख आहे, मग तो भावनिक स्थिर आहे का अस्थिर आहे यानुसार त्याच्या गुणविशेषांमध्ये फरक पडतो. आता आपण समजून घेऊ की समजा अंतर्मुख असेल आणि तो भावनिक स्थिर असेल तर त्याच्यामध्ये कोणते कोणते गुणविशेष असतात. त्याच्यामध्ये बघा, पहिलं असतात ते शांत असतात. कोण? अंतर्मुख आणि भावनिक स्थिर असणारी लोक काय असतात? ते शांत स्वभावाचे असतात, मनमिळाऊ असतात, विश्वासार्हता त्यांच्यामध्ये असते, त्यांचं वर्तन हे नियंत्रित असतं, विचारशील वर्तन असतं, काळजीपूर्वक वर्तन करणारी ही लोक असतात आणि निष्क्रिय असतात. असे 7 गुणविशेष प्रामुख्याने असतात असं आयझेंक यांचं म्हणणं आहे. दुसरा जो गट आहे ज्यामध्ये अंतर्मुखता आहे आणि अस्थिर आहे, भावनिक अस्थिरता आहे, किंवा त्यांनी त्याला न्यूरोटिक टेंडन्सीज किंवा न्यूरोटिक असाही शब्द त्यांनी वापरलेला आहे. या लोकांमध्ये कोणते गुणविशेष असतात? तर अशी लोक ही मूडी असतात, चिंताग्रस्त असतात, ठीक आहे, त्याच्यासोबतच विचारी असतात, कठोर स्वभावाची असतात, निराशावादी असतात, थोडेसे रिझर्व्ड असतात आणि असामाजिक असतात, अनसोशल असतात. आता ह्या सगळ्या गुणांमध्ये जो गुण आपल्यामध्ये सगळ्यात जास्त असतील म्हणजे आपण त्या चौकोनात किंवा त्या बाजूला झुकलेलो आहोत असं समजायला हरकत नाही. पुढचं जे आहे ते आहे बहिर्मुखता, एक्स्ट्रोवर्जन आणि भावनिक स्थिरता. अशा लोकांमध्ये कोणते गुणविशेष दिसतात? तर नेतृत्व गुण असतं, काळजीपूर्वक काम करणारी असतात, चैतन्यशील असतात, चिअरफुल असतात, सहज स्वभावाचे असतात, प्रतिसाद देणारी असतात, बोलकी असतात, आउटगोईंग असतात आणि सामाजिक असतात. पण बहिर्मुखी असतील आणि अस्थिर असेल, भावनिक अस्थिरता असेल, म्हणजे न्यूरोटिक असेल तर काय दिसतं आपल्याला? अशी लोक हळवी असतात,
अस्थिर असतात, आक्रमक असतात, उत्तेजित असतात, आवेगपूर्ण इम्पल्सिव्हली काम करणारी असतात, आशावादी असतात आणि सक्रिय असतात. हे सगळं सांगत असताना संशोधन चालूच होतं आयझेक यांचं आणि नंतर अजून एक त्यांनी ट्रेट ॲड केलेला आहे 1976 मध्ये, तो आहे सायकॉटिक. सायकॉटिक लोकांचे काय ट्रेड्स दिसतात तर ते असं म्हणतात, जे लोक सायकॉटिक असतात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की आवेगपूर्ण वर्तन असतं, इम्पल्सिव्ह बिहेवियर असतं. हे लोक अहंकारी असतात, त्याच्यानंतर इतरांप्रती असंवेदनशील असतात आणि त्याचसोबतच ज्या काही रूढी परंपरा आहेत सामाजिक त्यांना विरोध करणारी असतात. आपल्याला आता ह्या सगळ्या ट्रेड्सची माहिती झालेली आहे. आपलं व्यक्तिमत्व नेमकं ह्याच्यात कुठे बसतं आहे याचा आपण आढावा घेऊया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जे लोक क्रिएटिव्ह असतात ती थोडी सायकॉटिक असतात का,